आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या समवेत उपस्थित असलेले आमच्या शासनातील प्रधान सचिव आणि उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आदरणीय नवीनजी सोना, उद्योग विभागाचे सचिव आदरणीय पी अनबलगन साहेब, दीपेंद्रजी कुशवाहा, देवेंद्र सिंह, वैभवजी वाघमारे, सर्व पुरस्कार विजेते, उद्योजक बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आम्ही सगळ्यांनी मिळून दिवे लावलेले आहेत, म्हणजे दीप प्रज्वलन केलेलं आहे. आणि हे दिवे लावताना शासन आणि प्रशासन एकत्र आहे. म्हणजे मी भाग्यवान आहे, 5 IAS ऑफिसरांच्या मध्ये आज मी बसलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. या सगळ्यांच्या साक्षीने जर आपण दिवे लावले तरच कामं होऊ शकतात. यांच्या पश्चात आपण जर दिवे लावण्याचा प्रयत्न केला तर काम होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे भविष्यामधलं एक्सपोर्ट अवॉर्ड मिळण्यासाठी ज्यांची गरज आहे ते सगळे आज व्यासपीठावर आहेत. म्हणून तुमच्या वतीनं यांचं देखील मनापासून कौतुक करतो. कारण ह्यांनी जर तुम्हाला सपोर्ट केला नसता तर तुम्ही देखील हे अवॉर्ड मिळवू शकला नसता. हे देखील आपण सगळ्यांनी मिळून समजून घेतलं पाहिजे. आमच्या सचिवांनी सांगितलं, नवीन सोना साहेबांनी सांगितलं, दीपेंद्रजींनी सांगितलं की उद्योग विभागामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतोय. आणि देशात उद्योग विभाग हा आपला हायटेक असावा यासाठी आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे. सचिव महोदय असतील, जरी उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये नवीन सोना साहेब काम करत असले तर त्यांचा देखील आग्रह असतो की आपण हायटेक इंडस्ट्री पॉलिसी बनवली पाहिजे. हायटेक अजून कुठच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या बनवल्या पाहिजेत, जेणेकरून आधुनिक जगाला सामोरं जात असताना माझा महाराष्ट्र हा त्यांच्या तोडीचं काहीतरी असं दाखवण्याचं काम पाहिजे. आणि मी कधी कधी विचार करतो माझ्या राजकीय जीवनाचा की मी ज्यावेळी राजकीय जीवनाला माझ्या सुरुवात केली त्यावेळी आपण आमदार झालो, राज्यमंत्री झालो, प्राधिकरणाचा अध्यक्ष झालो, पालकमंत्री अनेक वेळा काही जिल्ह्यांचा मी राहिलोय. पण असं करत असताना आपण किती IAS ऑफिसरांबरोबर काम करतो. मला असं वाटतं की जास्तीत जास्त 2 किंवा 3. पण उद्योग विभाग असा आहे, किती IAS ऑफिसर असतील? 10 IAS ऑफिसरांच्या मध्ये मी काम करतो. आणि 10 IAS ऑफिसरांच्या मध्ये काम करणं हे किती कठीण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. पण ते देखील उद्योग विभागाला अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांबरोबर संवाद ठेवण्याचं काम करतायत, उद्योजकांबरोबर संवाद ठेवण्याचं काम करतायत. आणि शासन आणि प्रशासन हे एकत्र असल्यामुळेच जो मगाशी GDPचा या ठिकाणी उल्लेख झाला, आज आम्ही 3 वर्ष 1 क्रमांकावर आहोत. आता 3 वर्षापूर्वी कोणाची सत्ता होती? मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री आहेत ना, पर्यावरण मंत्री कोण होते याच्यात मला अजिबात जायचं नाही. पण आपण सकारात्मक दृष्ट्या जर पुढे गेलो तर एखाद्या विभागाला 1 नंबरला ठेवू शकतो. हे शासन आणि प्रशासनानं देशात पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि हे कोणामुळे सिद्ध केलं? आम्ही फक्त व्यासपीठावर असतो आणि तुम्ही नसताच तर काहीच झालं नसतं. त्याच्यामुळे व्यासपीठावरच्या मंडळींचं जेवढं श्रेय आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं तुमचं श्रेय आहे. आणि म्हणून महाराष्ट्र आज उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला आहे. आम्ही परवा सगळे 15-20 दिवसापूर्वी जपानला होतो, मध्ये आम्ही सगळे जर्मनीला होतो. पण तिथे गेल्यानंतर एक आम्हाला सगळ्यांनाच आता आनंद बघायला मिळतो की परदेशातली लोकांनी देखील आम्हाला भारतात जायचंय हे निश्चित केलंय. आणि भारतात जात असताना मला महाराष्ट्रात जायचंय हे देखील त्यांनी निश्चित करून टाकलेलं आहे. आजच सकाळी मला सचिव महोदयांचा फोन होता आणि सचिव महोदयांचा फोन आल्यानंतर मी कधी कधी घाबरतो. ते मला सांगतात की संध्याकाळी MOU आहे. पण तो MOU साठी फोन नव्हता, त्यांनी आनंदाची बातमी देण्यासाठी मला फोन केला होता. आणि खरोखरच तुमचं सगळ्यांचं कौतुक एवढ्यासाठीच आहे की तुम्ही ज्या ज्या कार्यक्रमाला जाता त्या कार्यक्रमानंतर त्या देशातली इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये कशी येईल यासाठी तुमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न असतो. आणि तेच त्यांनी मला फोनवरनं सांगितलं की मी ज्यावेळी 2दा परदेशामध्ये गेलो त्यावेळी ज्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये मला यश आलं. एक चांगली इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येते हा दिलासाजनक फोन त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केला. याचा अर्थ
प्रशासकीय अधिकारी देखील चर्चा करून महाराष्ट्र शासन किती सतर्कतेने उद्योजकांच्या मागे आहे हे सांगितल्यानंतर आता उद्योजक देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने येतात। उद्योग विभाग हा कायमस्वरूपी टीकेचा धनी बनलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अनेक लोक विचारतात तुम्ही दावोसला जाऊन काय करता, अनेक लोक विचारतात तुम्ही जर्मनीला जाऊन काय करता, अनेक लोक विचारतात जपानला जाऊन काय करता। ते कुठं कुठं जाऊन आले ते त्यावेळी ते विसरतात, पण आम्ही दावोसला गेलो की त्यांना पोटसू उठतो। पण मला अभिमान वाटतो सांगायला, आम्ही 3 वेळा दावोसला गेलो। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी 2दा गेलो आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी 1दा गेलो। पण जर आपण हा सगळा प्रवास बघितला 3 वर्षाचा, तर पहिल्या वर्षी आम्ही 1,70,000 कोटीचे MOU केले, दुसऱ्या वर्षी आम्ही सुमारे 7 लाख कोटीचे MOU केले आणि या वर्षी तर आम्ही रेकॉर्ड ब्रेक MOU केले, जवळजवळ 16 लाख कोटीचे MOU आम्ही दावोसला केले। मग तिकडनं आलं की अंमलबजावणी किती केली। आज अभिमानानं सांगतो की देशातलं महाराष्ट्र राज्य हे MOUची 80% अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य आहे। त्याच्यामुळे काही कागद बघायचे नाहीत, काही कागद पडताळणी करायची नाही, फक्त राजकारण म्हणून काही गोष्टी करायच्या, हे उद्योग विभागाशी निगडीत असून उपयोगाचं नाही। कारण आपल्याला जेम्स अँड ज्वेलरीचे सर्वेसर्वा इथं सगळे बसलेले आहेत। जेम्स अँड ज्वेलरी हा सेक्टर परराज्यामध्ये गेला म्हणून काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली। त्याच्या दुसऱ्या दिवशी मला असं वाटतं मी तुमच्या इथं सिप्सला आलो होतो आणि या सगळ्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली, मी घेतली नाही। या सगळ्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली आणि देशाला सांगितलं की आम्ही कुठेही गेलेलो नाही, आम्हाला जेम्स अँड ज्वेलरीमध्ये जो उद्योगधंदा करायचा आहे तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये करायचा आहे आणि देशातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क जर कुठे होत असेल तर ते आपल्या नवी मुंबईमध्ये होतंय। हे मी उद्योग मंत्री म्हणून सांगितलं नाही, तर माझ्या जेम्स अँड ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं आणि तेवढ्यापुरते ते मर्यादित थांबले नाहीत। मला उद्योजकांना देखील एक विनंती करायची आहे की ज्यावेळी आपण अवॉर्ड घेतो, ज्यावेळी आपण महाराष्ट्राची सेवा करतो, देशाची सेवा करतो, तर याच भूमिपुत्राला कसा रोजगार मिळेल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे। तो जेम्स अँड ज्वेलरीने केला म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो। म्हणजे तुम्ही केला नाही असं म्हणत नाही। आता उद्या परत काहीतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात, ते म्हणाले उदय सामंत म्हणाला स्थानिकांना रोजगार देत नाही, आम्ही उदय सामंत बरोबर नाही, तर तुम्ही पण रोजगार देता। पण त्यांनी काय केलं, जेम्स अँड ज्वेलरीचं सेक्टर हे नवी मुंबईमध्ये सुरू होणार आहे हे डोक्यात घेऊन त्यांनी फ्युचर प्लॅन आखला आणि त्याचं पहिलं ट्रेनिंग सेंटर मी मान्यता दिल्यामुळं त्यांनी रत्नागिरीला दिलं आणि रत्नागिरीमधनं जी मुलं बाहेर पडत आहेत त्यांना किमान वेतन हे 40,000 रुपये आहे आणि जास्तीत जास्त वेतन हे 2.5 लाख रुपये आहे। मला असं वाटतं हा खरा तर इंडस्ट्रीचा पाया आहे। मी अनेक वेळा सांगतो की लॉ अँड ऑर्डर कधी होते, 2 गोष्टीवर होते। माझ्या डिपार्टमेंटमध्ये लॉ अँड ऑर्डर फक्त 2 वेळा होते। पहिल्यांदा लँड ॲक्विजिशनच्या वेळी होते। जर आम्ही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने विश्वासात घेतलं नाही, त्यांना चांगला दर नाही, त्यांच्याबरोबर चांगल्या कमिटमेंट आम्ही केल्या नाहीत, तर लॉ अँड ऑर्डर होते। आणि दुसरं इंडस्ट्री एस्टॅब्लिश झाल्यानंतर लॉ अँड ऑर्डर होते, ती म्हणजे ज्यावेळी आपण 80% क्रायटेरिया लावतो, 80% प्राधान्यानं आम्ही स्थानिक घेणार म्हणून सांगतो आणि ती शंका स्थानिक लोकांच्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळी कुठेतरी संघर्ष होतो आणि त्याच्यातनं लॉ अँड ऑर्डर निर्माण होते। आणि म्हणून मला सगळ्या उद्योजक सहकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून हा जर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न सोडवायचा असेल तर आज आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया। मैत्री पोर्टल तर आम्ही आणलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता अधिकाऱ्यांकडे जावं लागत नाही। मिलाप आता आणलेला आहे, त्याच्यामुळे लँडसाठी तुम्हाला आता अधिकाऱ्यांकडे जावं लागत नाही, मंत्र्यांकडे यावं लागत नाही। इन्सेंटिव्हचा अनुभव तर तुम्ही घेतलेला आहे की 3 वर्षात इन्सेंटिव्हसाठी एक उद्योजक माझ्या कधी एनटी चेंबरमध्ये आला नाही। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना जर उद्योग विभाग ठामपणानं तुमच्या मागे उभा राहतोय तर आपण देखील स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हिरिरीनं पुढाकार घेतला पाहिजे। आणि हा जर हिरिरीनं पुढाकार आपण घेतला, 90% 99% लोक कदाचित घेत असतील, पण जिथं कुठं नाईलाजाने ह्या गोष्टी घडतायत या जर आपल्याला थांबवायच्या असतील तर जे उद्योजकांची असोसिएशन्स आहेत त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। आज मी गडचिरोलीपासून म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी फिरतो, अनेक MIDC मध्ये जाण्याचा मी प्रयत्न केलाय, अनेक MIDCतली इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा आपण प्रयत्न केलाय, अनेक पाण्याच्या योजना करण्याचा आपण प्रयत्न केलाय आणि एवढंच नाही
त्रास देणाऱ्यांना, उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकवण्याचा देखील निर्णय 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही घेतला. म्हणून काही ठिकाणची अनावश्यक दादागिरी कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या उद्योजकांना मला विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या पॉलिसीज आहेत, त्या सगळ्या पॉलिसीज काय व्यासपीठावरच्या मंडळींसाठी नाहीत, तर तुम्ही जे एक्सपोर्ट करताय त्या एक्सपोर्टचा रेशो आहे त्याच्यापेक्षा चौपट व्हावा, आहे त्याच्यापेक्षा 10 पट व्हावा आणि महाराष्ट्राला चांगली सुबकता यावी, यासाठी आपण जवळजवळ 12 पॉलिसीज या महाराष्ट्रामध्ये आणतोय. त्याचा उल्लेख आमच्या सचिवांनी केला. एव्हीजीसी पॉलिसी आलेली आहे. ही महाराष्ट्रातली देशासाठी असणारी सगळ्यात चांगली पॉलिसी आहे. जीसीसी पॉलिसी आपण आणलेली आहे. उद्या कदाचित बांबू पॉलिसी देखील येऊ शकते. इंडस्ट्री पॉलिसी नव्याने येते. लेदर पॉलिसी येते. एरोस्पेस माझ्या माहितीप्रमाणे येते. इलेक्ट्रॉनिक्स येते. या सगळ्या पॉलिसीज कशासाठी येत आहेत, तर याच्यातनं चांगल्या पद्धतीचा रिलीफ जर उद्योजकांना मिळाला तर आज आपण जे अवॉर्ड फंक्शन या ठिकाणी करतोय, पुढच्या वर्षी अर्ज तर येतीलच, पण अर्ज न आलेल्या लोकांना देखील शोधून आम्हाला जास्तीत जास्त अवॉर्ड द्यावी लागतील, एवढी ताकद या सगळ्या पॉलिसीजमध्ये आहेत. आणि म्हणून माझी कुशवाहा साहेबांना एक विनंती आहे आणि सचिवांना देखील एक विनंती आहे, आपल्या 12 पॉलिसीज एकदा जाहीर झाल्या की आपण एक कार्यशाळा घेऊ. आपण या सगळ्या उद्योजकांना, एमएसएमई मधले उद्योजक असतील, अल्ट्रा मेगा मधले असतील, मेगा मधले असतील, एक्सपोर्टर्स असतील, या सगळ्यांना एकत्र ठिकाणी बोलू आणि या 12 पॉलिसीजचा फायदा हा कशा पद्धतीने आम्ही उद्योजकांपर्यंत पोहोचवणार आहोत याचं एक चांगलं मार्गदर्शन आपण सगळ्या उद्योजकांना करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातनंच आहे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राची फायनान्शियल ग्रोथ होऊ शकते. आताच आमच्या कुशवाहा साहेबांनी सांगितले की आम्ही 2 नंबरला आहोत. खरं तर मला असं वाटतं की पर माणसी, बरोबर ना, पर कॅपिटा इन्कम जर आपण कॅल्क्युलेट केलं नाही तर आपण देशात कायमस्वरूपी 1 नंबरला आहोत. कारण बाकीच्या राज्यांची लोकसंख्या जर आपण बघितली आणि महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जर आपण बघितली तर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गुजरातची लोकसंख्या जर आपण बघितली तर 5 किंवा 6 कोटी असेल, पण आपली लोकसंख्या महाराष्ट्राची जी आहे ती 13 ते 14 कोटी आहे. त्याच्यामुळं उद्योजकांनी जो इन्कम सोर्स जनरेट केलेला आहे, जी फायनान्शियल डेव्हलपमेंट या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे, ती 14 कोटी लोकांमध्ये डिवाइड होते आणि काही ठिकाणी 5 कोटी लोकांमध्ये डिवाइड होते. म्हणून महाराष्ट्र आपल्याला 2 नंबरला दिसतो. नाहीतर तेवढंच कोणतरी उद्या म्हणायचं की कुशवानीच जाहीर केलं की महाराष्ट्र 2 नंबरला आहे म्हणून मी त्याचा खुलासा केला. बरोबर ना, काय सांगता येत नाही उद्या काय होऊ शकतं. पत्रकार परिषद तर जोरातच आहेत सगळ्या. त्याच्यामुळे मी खुलासा एवढ्यासाठीच केला की हा सगळा क्रायटेरिया जर आपण काही इंडेक्स तयार करून केला, फक्त आपल्या माहितीसाठी सोनासाहेब, म्हणजे ते आता केंद्र शासनाची जबाबदारी काय आपल्याला घ्यायची गरज नाही, पण नक्की महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रामध्ये कुठं आहे हे जर बघायचं असेल तर आपण स्वतःचा देखील एकदा सर्वे केला पाहिजे. आणि तो सर्वे एवढ्यासाठीच केला पाहिजे की बाकीची राज्य किती कॉम्पिटिशनला आपल्या बरोबर आहेत हे बघण्यासाठी नाही, तर आपण बाकीच्या राज्यांपेक्षा किती पुढे आहोत आणि किती पुढे जाणार आहोत याचा जर अनालिसिस करायचा असेल तर अशा पद्धतीचा सेल्फ सर्वे असणं गरजेचं आहे. आणि तो देखील करण्याची भूमिका भविष्यामध्ये उद्योग विभाग आमचा नक्की घेईल, हा देखील शब्द मी सगळ्या उद्योजकांना देतो. मगाशी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या बाबतीमध्ये आमच्या विकास आयुक्तांनी आपल्याला सांगितलं, मला कुठच्याही गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही, पण काही वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवायच्या आहेत. त्यांनी सांगितलं की 3 वर्षामध्ये एफडीआय 1 नंबरला. हे मी सांगत नाही, हे आरबीआय सांगतं, कारण तो काही सर्वे मी करत नाही, ती काय माझी एजन्सी नाही. तसं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे ही या 6 वर्षामध्ये आपण सर्वे करणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं तुम्ही 5-6 लोकांची एक कमिटी नेमा आणि तुम्हीच सर्वे करा की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये किती आमूलाग्र बदल झालेले आहेत. 3 वर्षाच्या अगोदर 3 वर्षाचं जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर फक्त आपण 11,000 उद्योजकांना उभे करू शकलो असतो. पण या 3 वर्षात मग एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण 57,000 उद्योजक तयार करू शकलो. हे महायुती सरकारचं काम आहे. हे महायुती सरकारनं उद्योजकांसाठी केलेलं काम आहे. आणि माझ्याकडे तर काही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइजच नसतं. म्हणजे कदाचित कधी कधी एकट्यानं तुम्ही या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं तर कधी कधी माझा संघर्ष देखील यांच्यावर होतो. पण माझा संघर्ष यांच्याबरोबर कशासाठी असतो, कोणावर अन्याय होऊ नये आणि त्या अन्याय झालेल्या माणसाला न्याय मिळावा याच्यासाठी उद्योगमंत्री म्हणून मी त्यांच्यावर भांडत असतो. माझं भांडण व्यक्तीशी नाही, माझं भांडण त्यांच्या खुर्च्यांशी आहे.
आणि म्हणून ज्यावेळी मला कळलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं जे बँकांचे चेअरमन आणि MD आहेत यांना बोलवणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या हाताखालचे रिजनल मॅनेजर असतील, मॅनेजर असतील, हे आमच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेला सहकार्य करत नाहीत. कुशवाहा साहेबांना आठवत असेल, मी मुंबईला एक बैठक घेतली. मुंबईच्या एका एजन्सीला सांगून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं किती प्रकरणं पेंडिंग आहेत याचा सर्वे केला. तो आकडा निघाला 1700. मी एकदाच बोलून सांगितलं MDना आणि चेअरमनना, आदरानं सांगितलं की मला अशी वेळ आणू नका की कॅबिनेटमध्ये ठराव घ्यावा लागेल की कुठचंही शासकीय अकाउंट कुठच्याही प्रायव्हेट बँकेला देता कामा नये. याचा परिणाम काय झाला? पुढच्या 8 दिवसात 1700 पैकी 1500 प्रकरणं मंजूर झाली. मग ते सांगायची वेळ काय येते? 1700 पैकी 1500 प्रकरणं मंजूर झाली आणि त्याचा कार्यक्रम आपण रवींद्र नाट्य मंदिरला केला. मला बँकांच्या लोकांना देखील एक विनंती करायची आहे. मी जर तुमच्याकडे 100 कोटीचं कॅश क्रेडिट मागितलं तर तुम्ही माझ्या किचनपर्यंत येता, बेडरूमपर्यंत येता. पण 5 लाखाचं कर्ज जर तरुणानं मागितलं तर त्याला आपण किती वेळ हेलपाटे घालायला लावतो याचा देखील प्रश्न बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. कारण ज्यावेळी तो स्टार्टअप सुरू करतो याची नावं मोठमोठी आहेत. स्टार्टअप, MSME, स्मॉल स्केल, मायक्रो, हे सगळं बरोबर आहे. पण हे सुरू करताना त्या तरुणाला आणि तरुणीला किती अडचणी निर्माण होतात, किती तो त्याच्यामध्ये सफर होतो याचा विचार देखील बँकांच्या अधिकाऱ्यांनी, जे काम करत नाहीत त्यांना. पण या वर्षीचं समाधान सांगतो की अतिशय आमच्या विकास आयुक्तांनी चांगल्या पद्धतीच्या जिल्हा स्तरावरच्या बैठका घेतल्या आणि जे टार्गेट आम्ही दिलं होतं त्या टार्गेटपेक्षा 117% आम्ही ते टार्गेट अचीव करण्यामध्ये यशस्वी झालो. याचा अर्थ 17% जास्त मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं आम्ही उद्योजक तयार केले. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची भावना ही नक्कीच मला असं वाटतं की या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या पुढे नेण्याची आहे. कालच मी रत्नागिरीच्या एका कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर होतो. तिथं देखील त्या दोघांनी मला सांगितलं की राज्यातला जो घटक उद्योगासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, मग अगदी मायक्रोपासून सुरू करा, मायक्रो ते अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंत, त्या कुठच्याही उद्योजकाला त्रास होणार नाही ही दक्षता उद्योग विभागाकडनं घेतली गेली पाहिजे. आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो की आमच्या अधिकाऱ्याकडनं, आमच्या कार्यालयांकडनं कुठचाही त्रास हा तुम्हाला होणार नाही. कारण तुमच्या जीवावर आज महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी अवलंबून आहे. मग तो छोटा असेल, मोठा असेल. मगाशी जसं कुशवाहांनी सांगितलं की आपण जिल्हा स्तरावर रेड कार्पेट टाकून MOU करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आम्ही दावोसला जातो, दावोसला गेल्यानंतर रेड कार्पेट देतो, तिथल्या इंडस्ट्रियलिस्टना भेटतो आणि ती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी, तुमच्यासारख्या उद्योजकांनी महाराष्ट्राची जी आर्थिक ताकद वाढवलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला जर एक्सपान्शन करायचं असेल तर तुम्हाला देखील रेड कार्पेट दिलं पाहिजे. ही एक संकल्पना आम्ही डोळ्यासमोर आणली आणि सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे. या 2 वर्षामधल्या पहिल्या वर्षात 96,000 कोटीचं एक्सपान्शनची इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये तुम्ही केली, परदेशातल्या कुठच्याही कंपनीने केली नाही. आणि दुसऱ्या वर्षी 100 डेज कार्यक्रमामध्ये 125 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये केली, परदेशातल्या कुठच्याही कंपनीने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही. आणि त्याच्याबद्दल 2 वर्षात सुमारे 1.5 लाख बेरोजगार मुला मुलींना तिथं रोजगार मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमचं अस्तित्व आणि तुमचा मान हा आमच्या दृष्टीनं अनन्यसाधारण असा आहे. कारण तुम्ही जर आमच्या सोबत राहिले नाहीत तर आम्ही फक्त आपापसातच अवॉर्ड घेऊ. म्हणजे मी कुशवाहांना द्यायचं, कुशवाहा मला देतील, मी MD सिंगना द्यायचं, MD सिंग मला देतील, हाच कार्यक्रम वर्षभर आपण करू. कारण शेवटी आम्हाला मोठं करणारं, शासनाला मोठं करणारं जर कोण असेल तर तो उद्योजक घटक आहे. आणि उद्योजक घटक सुखी असला पाहिजे, आनंदित असला पाहिजे, यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय. मी मगाशी उल्लेख केला की आम्ही एक 15 दिवसापूर्वी जपानला गेलो होतो एक्सपो 2025 साठी. आणि आनंद एवढ्याचाच वाटला की तिथं गेल्यानंतर बाकीच्या पॅव्हिलियनमध्ये जे होतं त्याची वेगळी सिस्टीम आपल्या पॅव्हिलियनमध्ये होती. आणि आपल्या पॅव्हिलियनमधलं एक दालन हे ODOP साठी होतं. त्या ODOPचे प्रॉडक्ट बघायला जपानची हजारो लोक ही त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि कारण त्यांना त्याच्यामध्ये कुतूहल होतं, त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी होती की पैठणी काय, मध काय, कोल्हापुरी चप्पल काय. सगळ्यांचं अट्रॅक्शन तर कोल्हापुरी चप्पलच होतं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ODOP मध्ये बनतायत. आणि म्हणूनच
तुम्हाला जाणवलं असेल की मी येताना शाल वेगळी घालून आलो होतो, पण ओडीओपीची शाल मिळाल्यानंतर ती शाल काढून टाकली. कारण नरेंद्र मोदी साहेबांचं असं म्हणणं आहे की स्वदेशीच वापरलं पाहिजे. तारीफ जोरदार सुरू झालेला आहे, टेरिफ काय तुमचं ते, तर मी आपली ही शाल घातली. आपण देखील ही सुरुवात करूया. आज ही शाल मी गळ्यात एवढ्यासाठीच ठेवली, आज देशातलं सगळ्यात पॉप्युलर ओडीओपीचं प्रोडक्शन जर कुठचं असेल तर ही शाल आहे. म्हणजे परदेशातली लोक देखील ज्यांना या शालीची आम्ही सवय लावली ते परदेशात गेल्यानंतर या शालीची मागणी करतात. एवढं कलाकुसर आपल्या महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या उद्योजकांमध्ये आहे. ते आपल्याला पुढे न्यायचं आहे, ते आपल्याला एक्सपोर्टकडे न्यायचं आहे. आणि ते एक्सपोर्ट करत असताना जे अमेरिकेने काही उद्योग करून ठेवलेले आहेत त्याच्यावर आपल्याला कशा पद्धतीनं मात करता येईल यासाठी देखील महाराष्ट्र शासन अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करतंय, मंथन करतंय. आणि हे मंथन केल्यानंतर आपल्या उद्योजकांना त्रास होणार नाही याची दक्षता देखील महाराष्ट्र सरकार हे देशात पहिल्यांदा दक्षता घेत आहे. म्हणजे ज्यावेळी ह्या टॅरिफचा विषय जाहीर झाला, माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 3 दिवसात आपल्याकडे कमिटी फॉर्म झाली. पुढच्या 3 दिवसात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आपल्या उद्योजकाला त्रास होता कामा नये. कारण उद्योजकाला जर त्रास झाला तर तो शेतकऱ्याला त्रास होणार आहे. कारण आमच्याकडचा मगाशी सांगितलं की रत्नागिरीला ओडीओपी मध्ये आंबा आहे. आंबा सगळ्यात जास्त कुठं जर एक्सपोर्ट होत असेल तर तो US मध्ये एक्सपोर्ट होतो. टेक्स्टाईलचा विषय असेल तो देखील US शी निगडीत आहे. पण या सगळ्या गोष्टीवर जर मात करायची असेल तर देशात पहिल्यांदा महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतला की याचा सामना कशा पद्धतीनं करायचा. आणि मी मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं माझ्या सगळ्या उद्योजक बंधू भगिनींना सांगतो, कुणीही किती अडचण आणण्याचा प्रयत्न जरी केला तर हे महायुतीचं अख्खं सरकार महाराष्ट्रातल्या उद्योजकांबरोबर आहे. त्यांच्यावर कुठचंही संकट या टॅरिफच्या निमित्तानं आम्ही यायला देणार नाही. हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनापासूनचा शब्द देतो. कारण शेवटी जर आपण मगाशी ज्याच्यावर मगासपासून चर्चा करतोय की एखादं स्टेट, एखादं राज्य जर पुढे जायचं असेल तर त्याची आर्थिक क्षमता ही अतिशय चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. त्याचं आर्थिक जे काय टर्नओव्हर जे आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचे हे देखील चांगल्या पद्धतीचे असले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आमचे सगळे सहकारी, प्रशासनातले देखील सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत याची देखील जाणीव आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. मगाशी MSMEचा एक इथं विषय झाला. मी नवीन सोनाजींना सांगत होतो, आज महाराष्ट्र MSME मध्ये 1 नंबरला आहे. आपल्याला देखील सगळ्यांना माहिती असेल MSME मध्ये 1 नंबरला आहे. पण दुर्दैवानं आमच्याकडे एक डेटा अजून कलेक्ट झालेला नाही. 3 प्रकारची MSME महाराष्ट्रामध्ये काम करते. ती म्हणजे एखादा नवीन प्रोजेक्ट आला आणि त्याच्यातनं जी इकोसिस्टीम जनरेट होते त्याच्यासाठी निर्माण झालेली जी MSME आहे तो प्रोजेक्ट एस्टॅब्लिश झाल्यानंतर ती चालू आहे की नाही हा डेटा आमच्याकडे नाही. आजारी MSMEs किती आहेत हा डेटा आमच्याकडे नाही. आणि बंद पडलेल्या MSMEs किती आहेत हा देखील डेटा आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे आज फक्त आपण वाढलेला MSMEचा डेटा सांगतो की 27,000 आहेत, 30,000 आहेत, 47,000 आहेत. पण कुठेतरी सचिव महोदय आपण हा निर्णय घेणं गरजेचं आहे की नक्की MSME किती वर्किंगमध्ये आहेत, किती चांगल्या आहेत, आजारी कशा आपण सुरू करू शकतो, बंद पडलेल्या आपण कशा सुरू करू शकतो, बँकांना बरोबर घेऊन या सुरू कशा करू शकतो, याच्यासाठी देखील कधीतरी आपण एकत्र बसून याच्यावर देखील चर्चा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक्सपोर्टमध्ये ज्यांनी योगदान फार मोठ्या पद्धतीने दिलंय त्यांचं मनापासून कौतुक करत असताना त्यांच्याकडनं देखील एक अपेक्षा व्यक्त करतो की आज आपण 2 वर्षाचे अवॉर्ड देतोय असं कुशवा साहेबांनी सांगितलं. आम्ही पण बघा किती कॅल्क्युलेशन परफेक्ट करतो. मागच्या वेळी 4 वर्षाचे केले, यावर्षी 2 वर्षाचे, पुढच्या वर्षी 1 वर्षाचे, म्हणजे 4, 2, 1 आता एक वर्षाचं पुढे सुरू होईल. पण याच्यामध्ये माझी विनंती आपल्याला ही आहे की आपण एक्सपोर्टमध्ये जात असताना आपल्याबरोबर दुसरा एक्सपोर्ट करणारा तयार होईल महाराष्ट्रातला, याची जबाबदारी देखील या सत्काराच्या निमित्तानं आपण स्वीकारली पाहिजे. शेवटी महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये संस्कृती असलेलं राज्य आहे. आणि म्हणून आपल्याबरोबर एक चांगला एक्सपोर्टर आपण एक तयार करण्याची जर जबाबदारी घेतली तर कदाचित पुढच्या वर्षी त्याला जर बक्षीस मिळालं तर आपल्याला समाधान असेल की मी तयार केलेल्या उद्योजकाला बक्षीस मिळालं. त्याच्यामुळे एक एक्सपोर्ट करणारा माणूस किंवा उद्योजक तयार करण्याचा संकल्प आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनी करावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार होते, परंतु त्यांचा अचानक दौरा नागपूरमध्ये असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. सोना साहेबांनी तर
शिंदे साहेबांची भूमिका आहे ती मांडली, परंतु जरी ते व्यासपीठावर नसले तरी त्यांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं आम्ही सगळ्या IAS ऑफिसरांच्या साक्षीनं तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्राला कायमस्वरूपी एक नंबरला ठेवण्यासाठी तुम्हाला जे जे काय द्यावं लागेल, जी काय ताकद द्यावी लागेल ती ताकद देण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला देतो। आणि जे महाराष्ट्रातले उद्योजक हे परदेशामध्ये आहेत त्यांच्यासाठी जी NRM पॉलिसी आपण तयार करतोय ती देखील कुशवाह साहेब लवकरात लवकर करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आणि ती देखील पॉलिसी आपण लवकर करू हा शब्द सगळ्या उद्योजकांना देतो। आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि भविष्यात आपल्यासारखा अवॉर्ड घेणारा दुसरा उद्योजक तुम्ही तयार कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।